मंडळी, धनत्रयोदशी, दीपावली, पाडवा, नरक चतुर्दशी, भाऊबीज असे हिंदू प्राचीन संस्कृतीमध्ये संस्कार आहेत. त्या प्रत्येकातून बरेच काही बोध घेण्यासारखे आहेत. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बलसूर गावात या दिवाळी सणामध्ये काही आगळेवेगळे सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात, ज्यातून सामाजिक सलोखा, एकोपा, विविधतेत एकता बांधून राहण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि याचे श्रेय जाते येथील भूमिपुत्र प्राध्यापक सुरेश बिराजदार यांना. प्रतिवर्षाप्रमाणे येथील ग्रामदैवत निळकंठेश्वराची पालखी सोहळा यंदाही मोठ्या भक्तिमय व हर्षोल्लासात संपन्न झाला. भगवान श्री निळकंठेश्वराची मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून प्राध्यापक सुरेश बिराजदार यांच्या शुभ हस्ते श्री निळकंठेश्वरास पालखीमध्ये विराजमान केले जाते व भजनी मंडळ आणि समस्त बलसूर भक्तवासीय आणि परिसरातील भक्तगण यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी ठीक 7 वाजता सदर पालखी नगर प्रदक्षिणेसाठी नेली जाते. दरम्यान पालखी ज्या घरासमोर जाईल तेथील कुटुंबातील सदस्य या पालखीचे दर्शन घेतात व सहकुटुंब या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. असे एक एक धागा वेगवेगळ्या रंगांचा गुंफळा जातो आणि एकीचे बळ या पालखी सोहळ्यात स्पष्ट अनुभवास येते. गावातील जो कोणी व्यक्ती बाहेरगावी कामानिमित्त, नोकरी तथा व्यवसायानिमित्त बाहेर वास्तव्यास आहेत ते सर्व या सोहळ्यासाठी हमखास उपस्थित राहतात आणि मोठ्या उत्साहात सहभागी होतात. काय महत्त्व आहे आणि काय ही परंपरा आहे, काय सांगाल? जे बलसूरचं ग्रामदैवत नीलकंठेश्वर मंदिर आहे हे खूप पुरातन मंदिर, हेमाळपंथी मंदिर आहे. आपण मंदिरात जर बघितलं तर खूप कलाकुसर या मंदिरावर आहे. पूर्ण दगडी मंदिर आहे. त्याच्या पुढं दगडी बारव आहे आणि एक चांगला परिसर आमच्या या बलसूरमध्ये निलकंठेश्वर मंदिराचा आहे. निलकंठेश्वर मंदिराच्या यात्रा ही पाडव्याला असते आणि आज नरक चतुर्थी दिवशी गावात नगर प्रदक्षिणा, जी मूर्तीची नगर प्रदक्षिणा प्रत्येक वर्षाच्या नरक चतुर्थी दिवशी होत असते आणि या माध्यमातून सर्व गावकरी एकत्र येतात. तरुण, वयस्कर सर्व मंडळी एकत्र येतात. नंतर तिथून दत्त मंदिरला येऊन तिथं भारुड्याचा कार्यक्रम होतो आणि या माध्यमातून लोकांना एक चांगल्या पद्धतीनं वेगवेगळा उद्देश किंवा मेसेज देण्याचं काम या माध्यमातून होतं. या गावामध्ये निलकंठेश्वराचं खूप मोठं महात्म्य आहे. आमच्या गावामध्ये सोमवारी कुठलीही पेरणी किंवा मशागत केली जात नाही. बैलाच्या माध्यमातून किंवा ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीची कामं केली जात नाही. कुठलंही खंदणं सुद्धा, एखादा पाईपलाईनचा खड्डा खंदायचा किंवा पाईपलाईनची लाईन खंदायची असेल तरी ते कुणीच करत नाही. म्हणजे हे पारंपरिक पद्धतीनं चालत आलेला हा विषय आहे. आणि आता माझ्या बाबतीत बोलायचं झालं, मला जसं कळतं किंवा आम्ही जसं कळायला लागलं तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक वर्षी आम्ही कंपल्सरी या पालखी सोहळ्यामध्ये, नगर प्रदक्षिणामध्ये आम्ही सहभागी होत असतो. गावामध्ये सर्व समाज एकत्र राहतोय. मुस्लिम समाज सुद्धा या पालखी सोहळ्यामध्ये सामील होतोय. या गावामध्ये प्रत्येक सोमवारी सकाळी 7 वाजता निलकंठेश्वराची आरती केली जाते आणि सोमवारी या गावामध्ये मुस्लिम समाज असेल, कुठलाही समाज असेल, कोणीही नॉनव्हेज खात नाही. दिवाळीच्या वेळेस सर्व नौकर वर्ग जो असतो तो पालखी समारंभासाठी आवर्जून उपस्थित असतो आणि त्यामुळे एकमेकाची ओळख, एकमेकाची गाठीभेटी ह्या सर्व घडून येतात. आणि आत्तापर्यंत माझं जर म्हणलं तर एखादा पालखी सोहळा चुकला असेल, मी गाव सोडल्यापासून नोकरीला अशा नोकरीच्या काळात प्रत्येक वेळेस पालखी सोहळ्यास हजर राहतो. त्यामुळं गावातील हा एकोपा वाढलेला आहे आणि
गावातील मंदिराबद्दलचं मी एक निळकंठेश्वराचं एक भजन गाणंही तयार केलेलं आहे. ते गावातील लोकांना प्रोत्साहन देणारं आहे. सुरेशदाजी बिराजदार यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता अशोक भाऊ वाकडे, तंटमुक्ती अध्यक्ष सत्यनारायण जाधव, ईश्वर नांगरे, बाळासाहेब बिराजदार, महादेव विभूते, चंद्रकांत भोसले, वसंत साखरे, प्रदीप पाटील, संजय माळकुंजे, सतीश वाकडे, राजेंद्र पाटील, राजेंद्र गोबारे, गणेश खुंटेगावे, बळीराम नांगरे, व्यंकट मुंडमे, डॉक्टर जयराम पटवारी, संजय गव्हाणे, रमेश बिराजदार, ॲडव्होकेट श्रीपाल पाटील, कुंदन कांबळे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. एकोपा निर्माण व्हावा म्हणून आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पूर्वीप्रमाणे दर सोमवारी तर आरती पुजारी करत असतो, परंतु एक भक्तगणामार्फत एक महाआरती व्हावी या अनुषंगानं आम्ही आरतीला सुरुवात केली आणि जवळपास आज 7 वर्षापासून दर सोमवारी एका भक्तगणाकडे आरती दिली जाते आणि तो व्यक्ती त्या महादेवा निळकंठेश्वराची महाआरती करत असतो आणि मग तिथं प्रसाद देखील दिला जातो. याच्यामधून एकच फायदा की जास्तीत जास्त भाविक त्या निळकंठेश्वराचे भक्त व्हावेत आणि निळकंठेश्वराचा जो जीर्णोद्धार होतोय, जी प्रगती होतीये, या सर्वांच्या सहकार्यामुळेच आणि आदरणीय सुरेशदाजी बिराजदार यांच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी विविध उपक्रम राबवले जातात आणि त्या उपक्रमाचाच फलित म्हणून आदरणीय दाजींच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्या उपक्रमामुळं आपलं निळकंठेश्वर मंदिर हे तीर्थक्षेत्र मंदिरामध्ये गेलेलं असल्यामुळं खूप मोठा निधी आदरणीय दाजींच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झाला आणि त्याच्याचमुळं आपल्या निळकंठेश्वराचं एक सभामंडप देखील त्या ठिकाणी तयार झालेला आहे. शेवटी भारूड कार्यक्रम संपल्यानंतर पालखी परत निळकंठेश्वर मंदिराकडे घेऊन जाण्यात येते व पूर्ववत मंदिरामध्ये निळकंठेश्वर विराजमान होतात व निळकंठेश्वराचे आशीर्वाद घेऊन सर्व भक्तगणांतर्फे प्रसाद घेऊन या कार्यक्रमाची सांगता केली जाते. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.